एकदन्तं महाकायं लम्बोदरगजाननं विघ्ननाशकरं देवं हेरंबं प्रणमाम्यहम्। मागील व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की राजा भोज यास एक रत्नजडित सिंहासन मिळाले होते व त्यावर 32 पुतळ्या चढवलेल्या होत्या। ते सिंहासन घेऊन राजा धारानगरीत आला। त्याने पंडितांना बोलावून सांगितले की तुम्ही एक चांगला मुहूर्त काढा, मी त्याच दिवशी या सिंहासनावर बसेन। ठरल्याप्रमाणे एक मुहूर्त निश्चित करण्यात आला। लोकांना आमंत्रितही केले आणि आता राजा सिंहासनावर चढणार इतक्यात सिंहासनावरील सर्व पुतळ्या हसू लागल्या। त्यांना त्यांच्या हसण्यामागील कारण विचारले तेव्हा त्यातील एक पुतळी बोलू लागली। ती म्हणाली, हे राजा ऐक, ज्या विक्रमादित्य राजाचे हे सिंहासन आहे त्याचा जन्म कसा झाला व तो राजा कसा बनला। त्या पुतळीचे नाव होते रत्नमंजरी। तिने सांगितलेली कथा अशी की आर्यावर्तात एक राज्य होते ज्याचे नाव होते अंबावती। तेथील राजा गंधर्वसेन यांनी 4 वर्णांच्या स्त्रियांशी विवाह केला होता। त्यातील ब्राह्मण पत्नीच्या मुलाचे नाव ब्रह्मवीत होते। क्षत्रिय पत्नीला शंख, विक्रम आणि भ्रतहरी अशी 3 मुले झाली। वैश्य पत्नीला चंद्र नावाचा मुलगा झाला आणि शूद्र पत्नीला धन्वंतरी नावाचा मुलगा झाला। ब्राह्मण पत्नीच्या मुलास गंधर्वसेन यांनी आपले दिवाण बनवले, पण तो आपली जबाबदारी नीट पार पाडू शकला नाही आणि त्याने राज्यातून पलायन केले। काही काळ भटकंती करून तो धारानगरीत उच्च पदावर पोहोचला आणि एके दिवशी राजास मारून तो स्वतः राजा बनला। बऱ्याच दिवसांनी त्याने परत उज्जैनीस जाण्याचा विचार केला, पण दुर्दैवाने उज्जैनीस येताच त्याचा मृत्यू झाला। क्षत्रिय पत्नीच्या मोठ्या मुलाला शंका वाटली की त्याचे वडील विक्रमाला योग्य समजून आपला उत्तराधिकारी घोषित करतील आणि म्हणूनच एके दिवशी झोपलेल्या वडिलांचा वध करून त्याने स्वतःला राजा घोषित केले। हत्येची बातमी वणव्यासारखी पसरली आणि त्याचे सर्व भाऊ स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी पळून गेले। विक्रम वगळता सर्व भावांचे ठिकाण त्याला समजले आणि ते सर्व मारलेही गेले। खूप प्रयत्नानंतर शंखला कळाले की घनदाट जंगलात सरोवराच्या बाजूला एका झोपडीत विक्रम राहतो आहे आणि कंदमुळे खाऊन घोर तपस्या करत आहे। त्याला मारण्याचा कट शंखाने आखला आणि एका तांत्रिकाला आपल्या कटात सामील केले। तो कट असा होता की तांत्रिकाने विक्रमाला भगवतीची उपासना करण्यास सांगायचे आणि उपासना झाल्यावर भगवती समोर आपले डोके झुकवायचे। जेव्हा विक्रम डोके झुकवेल तेव्हा मंदिरात लपलेल्या शंखाने विक्रमाचे डोके धडा वेगळे करायचे। ठरलेल्या योजनेनुसार तांत्रिकाने विक्रमाला भगवतीची उपासना करण्यास राजी केले, पण विक्रमाला तांत्रिकाचा आणि शंखाचा हा कट समजला आणि त्याने तांत्रिकाला डोके झुकवण्याची पद्धत करून दाखवण्यास सांगितले। तांत्रिकाने डोके झुकवताच मंदिरात लपलेल्या शंखाने विक्रम समजून तांत्रिकाचे डोके उडवले। शंखाची तलवार हिसकावून विक्रमाने त्याचा वध केला आणि त्यानंतर विक्रमाला उज्जैनीचा राजा म्हणून घोषित करण्यात आले आणि त्याचा राज्याभिषेक झाला। त्याच्या राज्याजवळच बाहुबल नावाचा राजा राहत होता। तो अतिशय पराक्रमी आणि धार्मिक होता। आपल्या प्रधानाच्या सांगण्यावरून विक्रमाने बाहुबलच्या हातून राजतिलक करवून घेतले आणि अपार धनद्रव्य दान केले। कालांतराने विक्रमादित्य चक्रवर्ती सम्राट झाले। ही कथा ऐकल्यानंतर राजा भोजाने असा विचार केला की आपण उद्या परत या सिंहासनावर बसू। या पुढील व्हिडिओमध्ये आपण राजा भोज या सिंहासनावर बसेल की अजून काही नवीन आश्चर्य त्याच्या समोर येईल हे पाहू। सिंहासन 32 ही आमची व्हिडिओ सिरीज तुम्हाला आवडली असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन जरूर दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळतील आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा। धन्यवाद।